नमस्कार मंडळी, मी भोरावकरीणबाई आज तुम्हाला घरगुती पद्धतीने चायनीज सूप करून दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आता मी इकडे कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेला आहे. आपलं तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेलं लसूण आणि 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या हे मी सगळं घातलेलं आहे आणि ते 2 मिनिटं आपण तेलामध्ये परतून घ्यायचंय व्यवस्थित. बघा आपल्याला हे व्यवस्थित सगळं हे परतून झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये 1 अंड फोडून टाकणार आहोत. हे मी अंड ह्याच्यात घातलेलं आहे. आता तेही आपण व्यवस्थित कढईमध्ये ते सगळं फेटून घेऊया. हे बघा आपलं हे अंड सगळं आता व्यवस्थित फेटून झालेलं आहे. आता आपण यामध्ये सगळ्या भाज्या घालून घेऊया. बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेला कोबी. आता हे सगळं भाज्या आपण ह्याच्यात घातल्यात. आता ह्या सगळ्या भाज्या आपण मिक्स करून घ्यायच्या. हे बघा आता आपल्या सगळ्या भाज्या, अंड हे सगळं व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे. आता आपण यामध्ये सगळे सॉसेस घालून घेऊया. आता 1 चमचा विनेगर, 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस आणि 1 चमचा सोया सॉस. आता हे सगळे सॉसेस घातलेत. आता हे परत आपण पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. तेही सगळं आता आपण पुन्हा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया. आता हे आपले व्यवस्थित सगळं मिश्रण सगळं मिक्स झालेलं आहे. आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. आता मी याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालणार आहे. मी आता 1 ग्लास पाणी घातलंय आणि मी नंतर 1 ग्लास पाणी घालणार आहे. बघा असं मी आता ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता हा व्यवस्थित सूपाला आपल्या ह्या उकळ आली की बघा आपलं आता व्यवस्थित सूप झालं आहे. आता उकळ आली घ्यायला ह्याच्यामध्ये आपण आता कॉर्नफ्लॉवर पावडर पाण्यामध्ये मिक्स करून घालणार आहोत. आता उकळ आलेली आहे. बघा आता कॉर्नफ्लॉवर पावडर मी पाण्यात मिक्स केलेली आहे आणि ती मी आता सूप मध्ये घातलेली आहे. कॉर्नफ्लॉवर पावडर घातली ना की मग सूप आपला थोडासा घट्टपणा येतो. छान खायला पियाला खूप सुंदर लागतो. आता आपला सूप रेडी झालेला आहे. तो मी बाउल मध्ये काढून घेतलेला आहे. हे बघा अशा प्रकारे हा सूप तयार आहे. आजारी माणसांना किंवा आपणही हा सूप खाऊ शकतो. पावसाचं खूप शरीराला पौष्टिक आहे. आजारी माणसाला तर खूपच छान असं सूप पियाला. अशा प्रकारे हा माझा चायनीज सूप तयार झालेला आहे. मंडळी माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.